हरिबोल. ईश्वरा परमः कृष्णो सच्चिदानंद विग्रहो अनादिरादिर गोविंदो सर्व कारण कारण कृष्ण प्रभुस्तु भगवान स्वयं. हरिबोल हरिबोल हरिबोल. दिवाळीची सुरुवात आहे आपला. आज 18 ऑक्टोबर 2025. आज 8 वाजता प्लॅनेट ज्युपिटर म्हणजेच आपले गुरुग्रह म्हणजेच दत्तप्रभू कर्क राशीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे गोचरीनं. 4 डिसेंबरच्या पर्यंत त्यांचं इथं अस्तित्व आहे कर्क राशीत आणि परत 2 जून 2026ला त्यांचं आगमन परत कर्क राशीत होईल. पण आज दत्तप्रभूंची प्रार्थना केली आणि दत्तप्रभूंना सांगितले की इथून पुढच्या शेवटच्या माझ्या श्वासापर्यंत तुमची इच्छा असेपर्यंत माझा श्वास ठीक आहे. तर त्या श्वासापर्यंत श्री ज्युपिटर ग्रह गुरुग्रह किंवा सद्गुरू माझ्यासाठी, माझ्या आईसाठी, दादासाठी, दीदीसाठी, श्रावणीसाठी, भाऊजींच्यासाठी, आमच्या उन्नत फॅमिली विधायक फॅमिलीसाठी, आमच्या प्रियजनांसाठी, गुरूंच्यासाठी, गुरुबंधूंच्यासाठी, सद्गुरूच्यासाठी, सद्गुरू भूषणजी यांच्यापर्यंत सर्वांच्या आयुष्यात इथून पुढचा प्लॅनेटचा टप्पा ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने जो गुरुग्रह आहे तो सदैव आमच्यासाठी कर्क राशीत शेवटच्या श्वासापर्यंत विराजमान राहिला पाहिजे अशी अट, अशी प्रार्थना, अशी विनंती मी सद्गुरू जगद्गुरू श्री दत्तप्रभूंना, श्री हरी दत्तप्रभूंना केलेली आहे. तर ती इच्छा माझी शुद्धत्वानं भरलेली आहे, ओतप्रोत आहे, विनम्रतेने भरलेली आहे. शब्द सामर्थ्य कमी असताना देखील स्वतःला त्यामध्ये दत्तप्रभूंनी मला आशीर्वाद दिल्यामुळे मी ते बोलू शकतो की ती महत्कृपा श्री दत्तप्रभूंची आम्हास या क्षणापासून अनुभवास यावी ही श्री दत्त हरिचरणी प्रार्थना. 3 वेळा आपण उद्घोष घेऊ हरिबोलचा, कारण हरिबोल इज एव्हरीथिंग. हरिबोल हरिनाम इज एव्हरीथिंग. निर्गुण परब्रह्म श्री हरीचा एक धागा, एक श्री हरिनामाचा धागा तुटो नये. तर श्री दत्तप्रभूंना आवाहन की आमच्यावर कृपा धारण करा, महत् कृपा धारण करा आणि सेवामय वृत्तीने, अगर्वी वृत्तीने माझ्या त्रिमहामनोकामना व एकादश लाविश मनोकामना पूर्तता श्री दत्तप्रभूंनी यशोदायीरित्या, श्री हरिमय यशोदायीरित्या करावी व माझं भवोद्भव यशोदायी करावं, माझं भाव कृष्णांश कर्मविस्तार यशोदायी करावा व माझं भवशिवगंतव्य महाप्रम यशोदायी करावं ही दत्त हरिचरणी प्रार्थना सर्वांचं, सर्व दत्तगुरूंच्या सेवेत असणाऱ्या ईश्वराच्या विविध शुद्धतेने भरलेल्या सर्व शुद्ध भक्तांचं मंगल हो, मंगल हो, मंगल हो. हरिबोल हरिबोल हरिबोल.